मैत्रिणींनो, जेव्हा जेव्हा आपल्या मनासारखं काही होत असतं किंवा अगदी मनाविरुद्ध जरी होत असलं तरी सुद्धा आपल्याला कोणाशी तरी बोलावंसं वाटतं. त्याशिवाय मन हलकं होत नाही. मग कोणाशी बोलावं बरं? तर त्यासाठी अगदी आपल्या जवळच्या व्यक्तींना आपली नजर शोधत राहते. हीच तर असतात जीवाभावाची माणसं. अशाच आशयाचा एक संवाद आता आपण ऐकणार आहोत, जीवाभावाच्या गोष्टी. संवाद लेखन विनया कुलकर्णी यांचं. तर या संवादामध्ये सहभाग आहे लेखिका विनया कुलकर्णी यांच्यासोबत प्रेरणा साठे यांचा. जीवाभावाच्या गोष्टी देतील आयुष्याला नवी दृष्टी. तुमच्या आमच्या जीवाभावाच्या गोष्टी. आजचा विषय, ती कुठं काय करते. हे वाक्य, असे शब्द आपण घरी असणाऱ्या स्त्रीसाठी नेहमीच ऐकतो. पण तिनं जर जे काही करते ते करायचं बंदच केलं तर? क्षणभर विचार करून पहा ना. घराची घडी विस्कटायला एक दिवस सुद्धा लागणार नाही. तर आजचा भाग आपल्या सर्व गृहिणींना समर्पित, ज्या घर सांभाळतात. म्हणून घरातली माणसं घराबाहेरचं जग व्यापून घरामध्ये सुख समृद्धी आणू शकतात. तरीही केवळ ती घरात असते, घरकाम करते. म्हणून तिच्याबद्दल येणारी उत्तरं, ती कुठं काय करते. देऊया उत्तरं या भागातून. लेखन विनया कुलकर्णी यांचं. आणि या संवादामध्ये सहभाग लेखिका विनया कुलकर्णी यांच्यासोबत प्रेरणा साठे यांचा. सुरेखा, अगं सुरेखा, आवरलं का नाही रोजचं काम? बाई ग, ते आवरतंय होय. दिवसभर केलं तरी काम पण नाही आणि दम पण नाही, अशी आपली अवस्था. हो, आणि किती जरी केलं ना तरी प्रत्येकाच्या तोंडात एकच वाक्य, तिला काय काम असतं? घरातच असते की. दिवसभर घरात निवांत खा प्या झोपा, टीव्ही बघा, मोबाईलवर रील बघा. कोण विचारते ह्यांना? खराय बाई, हे ऐकून असं वाटतं की चांगलं महिनाभर संपच करावा. मग काय तर. म्हणजे मग सगळ्या घराला कळेल की आम्हाला काय काम असतं आणि ती कुठं काय करते. मग काय तर. असं म्हणणाऱ्यांनाही कळेल की तिनं जर काही केलं नाही तर घराचं काय होतंय ते. अगदी बरोबर बोललीस बघ. तुझ्या माझ्यासारख्या कितीतरी मैत्रिणी आहेत ग, ज्यांनी अगदी उच्च शिक्षित असून सुद्धा घरी राहणं पसंत केलंय आणि घराची संसाराची गरज म्हणून केवळ घरात राहणं पसंत केलंय बरं का. हो ना, पण आज त्यांना सारखं ऐकून घ्यावं लागतं. अगं बाई, तू घरातच असतेस होय, काही करत का नाहीस तू? मी तर नोकरी करते बाई. बाकीच्यांचं काय घेऊन बसलीयस? आपण नाही का बोलून घेत? अगं किती हुशार होतीस तू, आणि काय ग हे नोकरी बिक्री करायचं सोडून काय घरात धुणी भांडी करत बसलीयस? ते काही विचारू नकोस, ते रोजचंच झालंय आता. हम्म. पण म्हणणाऱ्यांना काय माहीत की आपण घरात नाही राहिलो तर अख्खं घर विस्कटेल. मग काय. नुसता पैसा महत्वाचा नसतो, नसतोच. तर त्या घराला घरपणही गरजेचंच असतं आणि ते आपण टिकवतो. बरोबर. आणि रोज बोलणं खातो, ती कुठं काय करते. अगं ती आपल्या वर्गातली सोनाली आठवते का? सोनाली? तिला कोण विसरेल ग? वर्गातली टॉपर मुलगी ग. मग कॉलेजमध्ये सुद्धा केमिस्ट्रीमध्ये रँकर, गोल्ड मेडलिस्ट. तिचं काय? ती सध्या काय करते माहितीये का तुला? नाही ग, अलीकडं काही संपर्क नाही तिचा. तुला माहितीये का ग? अगं परवा गेट टुगेदर झालं, बर तेव्हा भेट झाली. त्यात तुझा नंबर नव्हता आमच्याकडं, बर त्यामुळे तू नव्हतीस त्या कार्यक्रमाला. आता पुढच्या महिन्यात आहे तेव्हा नक्की आहे बरं का. बरोबर, नक्की. तर त्या कार्यक्रमात तिनं ओळख करून दिली. तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटलं, पण जेव्हा तिनं सगळं सविस्तर सांगितलं ना, तेव्हा एवढं कौतुक वाटलं ना तिचं. काय ग, असं काय सांगितलं तिनं? ती म्हणाली तिच्या नवऱ्याला क्लास 1चा जॉब आहे, बर दर 3 वर्षांनी त्यांची बदली होणार. हिनं बँकेची परीक्षा देऊन पोस्ट सुद्धा मिळवली होती. बर हिचीही बदली कुठंतरी होणार. घरात सासू सासरे वयस्कर, त्यात तिच्या आई वडिलांची सुद्धा जबाबदारी तिच्यावरच नाही का. हो. तिचा नवरा फक्त एक वाक्य बोलला, मला वाटतं आपण दोघांनी एकत्र राहूया. पैसा काय येईल जाईल, पण हा कौटुंबिक आनंद, कुटुंबाचं समाधान, लग्नानंतर प्रेग्नेन्सी, बाळंतपण, मुलं वाढवणं, या सगळ्यात दोघांच्या 2 टोकाच्या जबाबदाऱ्यामुळं आपण खूप वैतागून जाऊ. माझी जबरदस्ती नाही हं, बघ काय करूया ते. अक्षरशः
सुरेखा, तिनं एका पायावर निर्णय घेतला बर. की मी घरीच राहीन. भविष्यात जरा जबाबदाऱ्या कमी झाल्या की मी त्या परिस्थितीत जॉबचा निर्णय विचार करून घेईन. वा. तोपर्यंत तिनं घरी राहून एका कंपनीचं काम घेतलं. आता जबाबदाऱ्या पण कमी झाल्यात. आता तिला एका कंपनीची ऑफर आहे आणि आता अख्खं कुटुंब तिच्या पाठीशी आहे की तू कर आता नोकरी. बापरे, ग्रेटच म्हणायला हवं सोनालीला. मग काय तर. एवढं करिअरचं वय, एवढी हुशारी असून सुद्धा कुटुंब निवडणं म्हणजे विशेष आहे तिचं. तेच ना, या गोष्टी तिची ही बाजू लक्षात येतच नाही ग कुणाच्या. खरंय ग. आपण फक्त आपलं यश, नोकरी, पैसा यावरच मोजतोय. खरंच ग. आता प्रत्येक घरामध्ये किती व्याप असतात. मग काय तर. वयस्करांची, मुलाबाळांची दुखणी, मुलांची शिक्षणं, आलं गेलं, चांगलं वाईट प्रसंग एक का असतं. तेव्हा ती घरी राहून प्रत्येकाचं जिथल्या तिथं करते. म्हणून तर घर फिरलं तरी घराचे वासे फिरत नाहीत. पण तिच्या भोवती मात्र सगळे फिरतात. असं म्हणत ती कुठं काय करते, ती कुठं काय करते. तुला सांगू का, मी तर म्हणते आपण या अविचारी कमेंटना अजिबात भाव द्यायचा नाही. बरोबर आहे तुझं बघ. आपल्याला माहिती आहे ना आपण किती व्हॅल्युएबल आहोत, मग कॅरी ऑन करायचं. अगं जया, परवा बघ त्या मागच्या काकू आजारी पडल्या. त्या मागच्या होय. हा. बर. घरात करायला कोणी नाही. नाही गो, त्यांच्यात कोणीच नाही. हो ना. सून सकाळी 6:30ला बाहेर पडते बर. आणि मुलगा त्या पाठोपाठ 7 वाजता. मुलंही अक्षरशः एवढे हाल झाले त्यांचे. घरात कोणीच नाही ग. अक्षरशः पाणी द्यायलाही कोणी नव्हतं बघ. कसं आहे, जिथं गरज आहे तिथं महिला नोकरी करतात. घरची जबाबदारी पेलत पेलत नोकरी करतात. त्यांचं सगळीकडून कौतुक होतच. व्हायला पण पाहिजे. दुहेरी भूमिका करायची म्हणजे काय सोपं असतं का. नाहीच ना. पण घरी असणाऱ्या महिलांना मात्र हिणवू नये ग. हे मात्र खरं बोललीस बघ. सारखं आपलं ती कुठं काय करते, ती कुठं काय करते, ती होय ती घरीच असते असं म्हणणं बरं आहे का. खरंच ग. जया, आमच्यात तर सांगितलंय, तुला कोणी कितीही म्हणू दे, काहीही म्हणू दे, घरातच असतेस होय तर होय म्हणायचं. मी नशीबवान आहे. माझा नवरा कुटुंबाचं समाधान होईल एवढं मिळवतो. मी घरात राहून सगळ्यांचं करते. समाधानानं एकत्र घास खातो. हे मी करते त्यामुळं मी खुश आहे. बोलणाऱ्याचं तोंडच बंद की मग. मग काय तर. आपल्याला ते करता आलं पाहिजे. ते सुद्धा स्वतःला त्रास न करून घेता आणि समोरच्याचं मन न दुखावता. बरोबर. अगं सुरेखा, तुला सांगते, परवा आमची एक पाहुणी आली होती. सासूबाई झोपल्यात बघून असं मला भरवण्याच्या सुरात दबक्या आवाजात मला शिकवायला बघत होती. बर. काय ग जये, तू एवढी हुशार आणि कशाला घरात राबत बसलीस. दी की सासूला तुझ्या नंद्याकडे पाठवून आणि कर नोकरी अशी. घरात खितपू नकोस बाई. ह्यांची धुनी भांडी आणि उष्टी खरकटी काढायला. मी असं म्हणली म्हणू नको. मग तू काय म्हणालीस. मी म्हटलं, हे बघा आत्या, मी जर नोकरी करत असते तर महिना झाला तुम्ही हवा पालटायला इकडं आलाय आमच्याकडं. तुमची सेवा कुणी केली असती. तुम्हाला हवं ते गोडधोड कुणी करून घातलं असतं. अगदी खरंय बघ. पण बरोबर आहे बरं का तुमचं. आता आजच विषय काढते आमच्या सासूबाईंपुढं, ह्यांच्या पुढं आणि लावूनच घेते नोकरी. फक्त कसं आहे ना, पुढच्या वेळी जर तुम्ही इकडं आलात ना हवा पालटाला, तर मी घरी नसेन. तुम्हाला कोण गोडधोड करून देणार असाच प्रश्न मला पडला बघा. मग काय म्हणाल्या त्या. अगो अशा चपापल्या ना, लगेच पलटी मारली आणि त्यांनी विषयच बदलला. पुन्हा नावच काढलं नाही. कसं आहे, मान्य आहे, आपण घरात आहोत. गरजेनुसार असो किंवा नोकरी लागत नाही म्हणून असो, पण आपण घरात असलो तरी मौल्यवान आहोत याचा अभिमान आपण बाळगला पाहिजे. अगं कुणी किती भुलवलं किंवा भरकटवायचा प्रयत्न जरी केला तरी आपण स्थिर राहिलं पाहिजे ना. खरंच नोकरी करणं जर गरजेचं असेल, शक्य असेल, तर तसाही विचार करायला काही हरकत नाही. पण सध्या घरात आहोत म्हणून उगीच डिप्रेस नाही व्हायचं. हो ना. आपली कला जोपासायची, तब्येत सांभाळायची, मुलांना वळणं लावायची छान, घरातल्या माणसांचं करायचं, मुलांचं करिअर घडवायचं, घराला एक छान घरपण द्यायचं. ही कामं आहेत ना ग. ती पैसा देऊनही होत नाहीत बघ. नाहीत ग होत. म्हणून ती कुठं काय करते या प्रश्नाचं टेन्शन घ्यायचं नाही, तर अभिमान बाळगायचा. आणि मुख्य म्हणजे नोकरी करणाऱ्या महिलांचा, आपल्या मैत्रिणींचा मत्सर करायचा नाही. त्यांना करायला मिळते त्या करतात, एवढं मोठं मन आपलं ठेवायचं. माझ्या तर आईवडिलांनी सांगितलंय,
करताना नवरा स्थळ बघून सगळं मान्य करून केलायस. आता कुरकुर करून उगीच आमच्या डोक्याला आणि घरादाराच्या डोक्याला ताप द्यायचा नाही. जे काही करतेस ते आनंदानं करायचं. मी ह्याव केलं, मी त्याव केलं म्हणून दाखवायचं नाही सारखं सारखं. कौतुक करावं लागेल बाई तुझ्या आईवडिलांचं. किती संतुलित विचार दिले तुला. संतुलित विचार करावाच लागतो ग. रोज कोणाकोणाच्या प्रश्नांना उत्तर देऊन आपलं स्वास्थ्य घालवायचं. आणि आपण एकट्याच नाही तर अशा कितीतरी महिला आहेत ज्यांनी आपल्या घरात राहणं निवडलंय. हे बघ, मी तर ठरवलंय, आता आहे ना घरात, मस्त एन्जॉय करत ही भूमिका निभवायची. खायचं प्यायचं, खाऊ पिऊ घालायचं, मस्त मजेत राहायचं, घरातल्या सगळ्यांचं करायचं, कुणी काही का म्हणू ना. आपण घराचं एक चाक आहोत. जसं जात्याचं एक पातं स्थिर राहतं म्हणून वरचं जातं फिरून मौसूद पीठ दळतं, तसं आपण व्हायचं. ती कुठं काय करते या प्रश्नानं टोमण्यानं आता विचलित नाही व्हायचं. खराय ग, अगदी खराय बघ तुझं जया. मैत्रिणीनो, तुम्ही सुद्धा ज्या कोणी गृहिणी असाल त्यांनीही लक्षात घ्या, तुम्ही खऱ्या गृहस्वामिनी आहात. तुम्ही घरी आहात म्हणून घराला घरपण आहे. लेकरांना आईचा पदर आहे, सासू सासऱ्यांना आधार आहे, नवऱ्याला धीर आहे, कुटुंबाला तुमच्याबद्दल आदर आहे. तर ती कुठं काय करतीये? तर ती असं काही करतीये ज्यामुळं अख्खं घर सुखात जगू शकतंय. या दृष्टिकोनानं सुखी व्हायचं. खरंय, आजच्या गप्पा गोष्टींमधून आपल्याला हाच तर सुखाचा दृष्टिकोन द्यायचा होता आपल्या मैत्रिणींना. तर मैत्रिणींनो, ज्या कोणी तुम्ही घरीच असाल आणि तुमच्या पुढं जर हा प्रश्न असेल, ती कुठं काय करते, तर आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळालं असेल की ती खूप काही करते म्हणून सर्वांना खूप काही करता येतंय. या गोष्टीचा नक्कीच अभिमान बाळगायचा दृष्टिकोन ठेवला तर नक्कीच आपल्या आयुष्याच्या गप्पा गोष्टी सुखकर होतील. नक्की नक्की. मैत्रिणीनो, या संवादामधून आपल्याला बऱ्याच गोष्टी उमगल्या असतील. अगदी आपल्या जिवलग मित्रमैत्रिणींना जेव्हा आपण काळजाचा ठाव घेणाऱ्या गोष्टीसुद्धा सांगतो, तेव्हाच आपल्याला समजतं की ही माणसं खूपच जीव लावणारी आहेत, जीवाभावाची आहेत. सगळी नाती कशी जपून ठेवणारी आहेत, मनाच्या एका कप्प्यामध्ये. असंच काहीसं सांगणारा संवाद आत्ता आपण ऐकला, जीवाभावाच्या गोष्टी. संवाद लेखन केलं होतं विनया कुलकर्णी यांनी. तर या संवादामध्ये सहभाग होता लेखिका विनया कुलकर्णी यांच्यासोबत प्रेरणा साठे यांचा.